त्या मुलाला त्याच्या मित्रमंडळींच्या घोळक्यात खूप मान मिळतो केवळ एका नवीन स्निकर्सच्या जोडीमुळे. आणि तुम्हाला माहिती आहे, किशोरवयीन मुलांसाठी या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. एखादा मुलगा ठराविक बुटांची जोडी घालून येतो आणि तो मुलगा इतका चिंतेत असतो, किंबहुना घाबरलेला असतो, की तो प्रत्येकाच्या डोळ्यात बघत असतो, मला तुमची मान्यता आहे का? आणि मग अचानक त्यातील एक जण ताबा घेतो आणि म्हणतो, मित्रा, यात तू असा दिसतोयस. आणि बस तिथेच निकाल लागतो. डील क्लोज. उद्या कदाचित तो दुसरी काहीतरी जोडी घालून येईल आणि त्याच्याच समुदायाने त्याला वाईट टाकलेले असेल. मग तो घरी येतो पूर्णपणे खचून. पालकांना तर त्या विध्वंसाची तीव्रताही जाणवत नाही, पण त्याचं संपूर्ण जग उद्ध्वस्त झालेलं असतं. बेटा, तुझ्या बुटांच्या जोडीवरून तुझी किंमत ठरत नाही, हे त्याला सक्रियपणे सांगावं लागेल. कारण हे जग, जाहिरातदार आणि बूट बनवणारी लोक मुलाच्या मनावर काय बिंबवण्याचा प्रयत्न करत आहेत. जितके महाग तुमचे बूट, तितकीच जास्त तुमची किंमत. खरा मुद्दा हा आहे की वर्ल्ड प्रूफ कसं बनायचं. आणि याचा अर्थ असा नाही की समाज विघातक होणं किंवा समाजापासून दूर जाणं. याचा अर्थ फक्त समाजाशी योग्य नातं असणं असा आहे. हो, मी तुम्हाला महत्त्व देतो, तुम्ही समाज आहात, पण याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला माझ्या अंतर्मनात प्रवेश करू देईन.